श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करो अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि स्वामींना त्रिवार वंदन करून आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, काही जण विचार करत आहेत की स्वामींचा खोटारडा संदेश ऑनलाईन येत आहे, ज्यांच्याकडे लोक दुर्लक्ष करतात किंवा जे ते पाहतच नाहीत ते अर्धवट सोडतात. पण या संदेशाला दुर्लक्ष करू नका. शेवटपर्यंत हा संदेश नक्की ऐका. भाग्यवंत ठराल, कारण हा संदेश तुमच्या आणि आमच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. एक लक्षात ठेवा, जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाहीत त्यांना दैवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करतच असते. माझेही असेच मत आहे की कदाचित तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करणार नाही. तुम्ही थोडे कष्ट घेऊन शुद्ध मनाने हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐकाल. माझ्या बाळा, जर तू का मला तुझ्या आयुष्याची एक गोष्ट सांगितली आहेस, तू तुझ्या जीवनाचे 5 मिनिटे मला दिले तर कदाचित तुला 100 वर्ष सुखाचे देऊ शकेल. कदाचित या 5 मिनिटामध्ये तुम्ही तुमचा वेळ कुठेतरी वाया घालवला असेल, पण या 5 मिनिटामध्ये माझा संदेश ऐकून तुम्ही तुमचे जीवन सुधरू शकता. आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका किंवा मन लावून ऐका. त्यांना आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. तुम्ही संदेश अर्धवट सोडला तर दुखापत नक्कीच होईल. आता मला दुःखी करायचे की नाही, संदेश स्वीकारायचा की नाही हे तुम्ही ठरवा. आज स्वामी अशा काही गोष्टींचा अंत करतील जे तुमच्या नुकसानाचे असू शकते, जे तुम्हाला त्रासदायक आहे. मग ते तुमचे वाईट विचार असो किंवा तुमची डोक्यातील ताणतणावे असो किंवा कोणी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल. हा संदेश ऐकून नक्कीच या सर्व गोष्टींचा अंत होईलच. मला माहिती आहे तुमच्यापैकी बरेच जण तणाव, गोंधळ, झोपेच्या समस्यांपासून ग्रस्त आहेत. आयुष्यामध्ये संकटांची झुंजत आहेत, तणावपूर्ण जीवन जगत आहेत. जी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही संकटे आणत आहे. देव म्हणतात, ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणीच करू शकत नाही. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो. हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे, जे फक्त त्याच्याच हातात असतं. सत्य कधीच असे सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मीच सत्य आहे. म्हणून देव म्हणतात, ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म, असे नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो. त्यांचा देखील स्वामी स्वतः नाश करतील आणि तुमचे जीवन पुन्हा एकदा खूप सुखमय, सुखाचे आणि शांतिमय स्वामी स्वतः करत असतील. देव म्हणतात, जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते. प्रत्येकाशी प्रेमाने वागले पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी प्रेमानेच वागले पाहिजे. जे चांगले नाहीत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून चांगले वागले पाहिजे. तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात. आयुष्यात काही उद्दिष्ट साध्य करायचे असतील तर, काही मिळवायचे असेल तर रोज नवीन प्रयत्न करत राहिले पाहिजेत. रोज तीच कामे करत असाल तर रोज तेच काम करत राहाल. तुम्ही नवीन काहीतरी करा. त्यातून
यश निर्माण होणार नाही, काही स्वप्न साध्य होणार नाहीत, तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोज नवीन काहीतरी करून बघितले पाहिजेत, तरच यशाच्या जवळ जाता येईल. तुम्ही स्वामींच्या या मतास सहमत असाल तर होय स्वामी सहमत आहे टाईप करा. यशाच्या जवळ जाता येण्यासाठी प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असले पाहिजेत, पण जे काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा. या संदेशाची ज्यांना गरज आहे त्यांना हा संदेश नक्की शेअर करा. कधी कोणत्या गोष्टीसाठी अभिमान बाळगू नका, कारण कोणत्या गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ आहेत असे म्हणा. मग बघा स्वामी तुमचे काम कसे पूर्ण करतात. तुमचा स्वामी शक्तीतील विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि होय स्वामी माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा. नशीबदार तुमच्यासाठी उघडले जात नाही. स्वतःला तणाव आणि अडचणीतून मुक्त करण्यासाठी एकच साधा आणि सोपा सरळ उपाय आहे. स्वतः स्वामींसोबत जोडा. सर्व कामे स्वामींवर सोपवा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा व आपले कर्म करत राहा. स्वामी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. हे कलियुग आहे हे विसरू नको. तुझ्या वाटेला आडवे खूप येतील, पण तू हार मानू नकोस. पायात पाय घालून पाडतील त्यांना घाबरू नकोस. थांबू नकोस. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा धीर सोडू नकोस. स्वामी पाहत आहेत. नामस्मरण सोडू नकोस. हे कलियुग असले तरी विजय शेवटी सत्याचाच होतो आणि खऱ्याचाच असतो. हे कधी विसरू नको. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. जरी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पैसे नाही कमावले तरी चालेल, पण माणुसकी कमवायला शिका. मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक मात्र दगडाच्या मूर्तीवरच होतात. आयुष्यात दुःख कितीही असले तरी त्या दुःखातून आनंद शोधण्याचा प्रयत्न कर. कठीण मार्ग नेहमी खूप सुंदर ठिकाणी पोहोचवतात एवढे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, अरे नको होऊ उदास, आहे मी तुझ्या पाठीशी. डोळे बंद करून आठवून तर बघ, मी आहे तुझा विश्वास. तुमचे जीवन सोपे करण्यासाठी मी येथे आलो आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. जर तुम्ही मोजून 5 मिनिटे हा संदेश ऐकला असेल तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार ही खात्री आहे. कठीण काळात घाबरून जाऊ नको. तुमची चिंता सर्व स्वामींना द्या. त्यांचे तुमच्यावर सदैव लक्ष असते. त्यांना प्रेमाने आवाज द्या. स्वामी तुम्हाला संकटातून बाहेर काढण्याचे काम करणारच आहेत. तुम्हाला त्यांच्याकडून जीवनामध्ये शांती आणि उपाय सापडतील. स्वामी म्हणतात, पावला पावलावर संकटे असतील तरी घाबरायचे कारण नाही, कारण स्वतः आम्ही तुझे हात धरलेले आहेत. मग तुला कसली भीती आहे? आमच्यावर विश्वास नाही का? विश्वास ठेव आणि पुढे चाल. संकटमुक्त होशील आणि तू तुझ्या कार्याशी सहमत असेल तर तू घाबरू नकोस. तू चुकीचे काही करू नकोस. तुझे कार्य सिद्धीस नेण्याचे काम आम्ही पाहू. मी माझ्या बालकांवर प्रेम करतो. त्यांना दुःख होते तेव्हा मलाही खूप दुःख होते. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय स्वामी तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहील. खूप वेळा रडला आहेस. खूप दुःख येताना तू पाहिले आहेस. तू खूप दुःख सहन केले आहेस. पण आता मी तुला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे. तो अनन्य भावाने, जो शुद्ध अंतकरणाने, स्वच्छ मनाने आमचे चिंतन करतो, इतरांची मदत करतो, कधी कोणाला वाईट बोलत नाही, अपशब्द बोलत नाही, कोणाला दुखावत नाही. त्यांच्या जीवनाचे भार आम्ही घेतो. त्यांच्या जीवनाची चिंता आम्ही स्वतः करतो.
श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, जेव्हा माणूस आपल्या आयुष्यामध्ये त्याच्या कामात आनंद शोधतो तेव्हा त्याला पूर्णत्व येत असते. इंद्रिय आणि जाणीवेतून निर्माण होणारा आनंद नेहमीच दुःखाला कारणीभूत ठरत असतो. देव म्हणतात, कुठलेही काम करत असताना मन लावून पूर्ण मनाने करा आणि आमचे स्मरण करा. तुम्ही जेवढे शुद्ध मनाने, स्वच्छ मनाने, एकाग्र होऊन डोळे बंद करून आमचे नामस्मरण घ्याल तेवढा आम्ही तुम्हाला साथ देऊ. तुमचे संकटे दूर करण्याची वेळ आम्ही घेऊ. तुझं माझं, छोटं मोठं असे भेदभाव मनातून काढून टाका. मग सगळं तुमचं आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात. प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे आणि सेवा करणे म्हणजे सतत आनंदी राहणे. जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती तुम्ही दुसऱ्यांसाठी कधीच करू नका, कारण जे तुमच्या पोटाला पचत असते तेच तुम्ही समोरच्याला सुद्धा द्या. देव म्हणतात, सज्जन व्यक्ती कल्याणासाठी आणि दुष्ट व्यक्ती विनाशासाठी असतात. धर्म स्थापनेसाठी युगोनयुगे तो प्रत्येक युगात जन्म घेत आहे. कर्मावर माणसाचा अधिकार आहे, मात्र फळ कधी मिळणार हे त्याच्या हातात नाही. कर्माचे फळ कर्मातच असल्यामुळे माणसांनी फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहावे. देव म्हणतात, जेव्हा जेव्हा धर्माचे पतन झाले आणि अधर्म वाढला तेव्हा धर्माच्या संरक्षणासाठी मी स्वतः अवतार घेतला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, सतत विषयाचा विचार केल्यामुळे माणूस विषयाबाबत आसक्त होतो, ज्यातून त्याच्या मनात कामना म्हणजेच इच्छा निर्माण होते. कामना पूर्ण न झाल्यास त्याच्या मनात त्याबद्दल क्रोध निर्माण होतो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या मताशी तुम्ही सहमत असाल आणि अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच स्वामींच्या नवनवीन संदेशासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.